Okay, now see the first example of practice set 4.2. चेतना स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ रुपीज 1,05,000. म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स झाला, इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1,05,000. ओके, ॲट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी रुपीज 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल. जेव्हा विक्री करतो त्यावेळेस तो जीएसटी कलेक्ट करतोय, म्हणजे तो आउटपुट टॅक्स झाला. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग द 1st जुलै 2017 टू 31st जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून 31 जुलै 2017 पर्यंत हा व्यवहार झालाय. फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोअर्स. त्याने इनपुट टॅक्स दिला होता 1,05,000 रुपये, आउटपुट टॅक्स झाला 1,22,500 रुपये, आणि हा जेव्हा जीएसटी पेड करणार आहे गव्हर्नमेंटला त्यावेळेस तो हा इनपुट टॅक्स वजा करणार आहे, आणि इनपुट टॅक्स वजा करतो म्हणजेच त्याला ते क्रेडिट मिळतं. त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच याला आयटीसी किती मिळणार आहे? आयटीसी इक्वल टू रुपीज 1,05,000. हे त्याचं आयटीसी आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मग आपल्याला टॅक्स पेएबल काढायचा असेल, जीएसटी पेएबल काढायचं असेल, जीएसटी पेएबल इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला काय वापरला आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजेच काय? आयटीसी. मग याच्यातून आयटीसी मायनस करा, इज इक्वल टू 1,22,500 मायनस 1,05,500. म्हणजे 22 मधून 5,000 गेले म्हणजे रुपये 17,000, रुपीज 17,000. मग जीएसटी पेएबल इज इक्वल टू रुपीज 17,000. सॉरी, इथे व्हॅल्यू जी आहे ती 1,05,000 रुपये, फक्त 5,000 नाही आहे, 1,05,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी फक्त 1,22,500 मधून 1,05,000 वजा होतील, म्हणजे इथे उरले 22,000. ओके, तर त्याला चेतना स्टोअरला 22,000 रुपये टॅक्स पे करावा, जीएसटी पे करावा लागणार आहे. Okay, now see the next example. Najma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500. ती एक दुकानदार आहे आणि तिच्याकडे जीएसटी नंबर आहे, GSTIN आहे. तिने जीएसटी पेड केलाय 12,500 रुपये, म्हणजे इनपुट टॅक्स आहेत. इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड रुपीज 14,750 ऑन सेल. म्हणजे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 14,750. जो इनपुट टॅक्स असतो तो त्याच्यासाठी आयटीसी असतो. आयटीसी इज इक्वल टू रुपीज 12,500. देअरफॉर जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला जे मिळालं ते मायनस करा. 14,750 वजा 12,500 म्हणजे हे येणार आहे रुपये 2,250. देअरफॉर जीएसटी पेएबल इज इक्वल टू रुपीज 2,250. Okay, now see the third example. Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. सोपं उदाहरण एकदम. व्यवहार कसे झाले बघा. आमिर एंटरप्राइज आहे, आता ह्या आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट परचेस केले. मग आपण गृहीत धरूया ते मॅन्युफॅक्चररकडून केले. आपण इथे दाखवूया असं. इथे होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरर काही म्हणा त्याला, फार झालं तर होलसेलर म्हणूया आपण. होलसेलरकडून घेतले अगोदर
आमिर एंटरप्राइज, आमिर एंटरप्राइज, ह्या आमिर एंटरप्राइज कडून अकबरी ब्रदर्सने घेतले, अकबरी ब्रदर्स, आणि अकबरी ब्रदर्स कडून मयंक फूड कॉर्नर असा हा व्यवहार झाला आहे. मयंक फूड कॉर्नर, मयंक फूड कॉर्नर. आता काय घडलं ते एक एक स्टेपला आपण पाहूया. ज्यावेळेस होलसेलकडून आमिर ब्रदर्सने घेतलं किंवा आमिर एंटरप्राइजेसने घेतलं त्यावेळेस त्याने जीएसटी पेड केलाय 3,800 रुपये. जीएसटी किती पेड केलाय? 3,800. म्हणजेच याच्यासाठी आमिर एंटरप्राइजसाठी इनपुट टॅक्स फॉर आमिर एंटरप्राइज इज इक्वल टू, तो किती आहे? 3,800 रुपये, ₹3800. मग आता हा जेव्हा दुसऱ्याला विकणार आहे तर हा त्याच्यासाठी ITC ठरणार आहे. देअरफॉर ITC फॉर आमिर एंटरप्राइज इज इक्वल टू ₹3800. आता ह्याने ज्यावेळेस अकबरी ब्रदर्सला विकलं त्यावेळेस त्याने जीएसटी किती कलेक्ट केलाय? 4,100. म्हणजे तो आउटपुट टॅक्स आहे. आउटपुट टॅक्स फॉर आमिर एंटरप्राइज इज इक्वल टू ₹4100. 4100. मग जीएसटी पेएबल फॉर आमिर एंटरप्राइज, जीएसटी पेएबल फॉर आमिर एंटरप्राइज इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू 4100 मायनस 3800 इज इक्वल टू ₹300. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसने 300 रुपये जीएसटी पेड केला, त्यापैकी अर्धा CGST असेल आणि अर्धा SGST असणार आहे. मग इथे लिहून टाका. देअरफॉर फॉर आमिर एंटरप्राइज CGST is equal to ₹150 and SGST is equal to ₹150. टोटल जीएसटी 300 रुपये पेड करतायत, त्याच्यापैकी 150 रुपये CGST आणि 150 रुपये SGST. आता या ठिकाणी अकबरी ब्रदर्सने या बॉटल्स मयंक फूड कॉर्नरला विकल्या, बरोबर आहे. मग आमिर एंटरप्राइजेसचा जो आउटपुट टॅक्स होता तो याच्यासाठी इनपुट झाला 4,100, आणि मयंक कॉर्नरला देताना त्याने जीएसटी किती आकारला? तिथे त्याला बिल देताना इनव्हॉइसमध्ये 4,500, ते त्याचा आउटपुट टॅक्स झाला. मग जीएसटी पेएबल फॉर अकबरी ब्रदर्स इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू 4,500 मायनस 4,100 इज इक्वल टू ₹400. Therefore, GST payable for अकबरी ब्रदर्स, त्यांना जीएसटी किती पेड करायचं आहे? 400 रुपये, त्यापैकी 200 रुपये. Therefore, CGST payable for अकबरी ब्रदर्स is ₹200 and SGST
इज ₹200. दोन्ही पण 200 रुपये त्याला पे करावे लागणार आहे. Okay, now see the next example. Malik Gas Agency in Chandigarh Union Territory purchased some gas cylinders for industrial use for ₹24,500 and sold them to the local customers for the ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST. आता हे जे चंदीगड राज्य आहे हे केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटोरी आहे, म्हणून तिथे SGST वापरण्याऐवजी UTGST वापरलाय, बाकी काही बदल नाही आहे. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. त्याला 5% रेटने GST पेड करायचा आहे, तर तो किती GST पेड करेल ते आपल्याला पाहिजे. मग GST पेड करताना ही जी वस्तू आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी मलिक गॅस एजन्सीने ते गॅस सिलेंडर घेतले 24,500 रुपयाला, म्हणजे त्याची परचेस प्राईस आहे. परचेस प्राईस इज इक्वल टू ₹24,500. यावेळेस त्याने 5% GST पे केला. GST रेट इज इक्वल टू 5%. मग टोटल परचेस प्राइस किती झाली त्याची? टोटल परचेस प्राइस काढण्याची गरज नाही आपल्याला, तिथे डायरेक्ट आपण GST काढूया. GST पेड बाय मलिक एजन्सी टू रिटेलर किंवा काय जे असेल ते काही गरज नाही, तिथे घेऊ आपण. मग आता हा टॅक्स कसं करणार आपण? परचेस प्राइस मल्टिप्लाइड म्हणजे 24,500 मल्टिप्लाइड बाय 5/10. 1 2 निघून गेले इज इक्वल टू ₹5 5 25 2 5 चौक 20 2 22 5 2 10 2 12 1,225 रुपये त्याने टॅक्स पेड केला. GST पेड बाय मलिक एजन्सी ॲट द टाइम ऑफ परचेस. त्याने जेव्हा खरेदी केली तेव्हा तोने 1,225 रुपये टॅक्स पे केला. तो त्याच्यासाठी इनपुट टॅक्स झाला. देअरफॉर इनपुट टॅक्स इज इक्वल टू ₹1225. आणि तो इनपुट टॅक्स म्हणजेच तो त्याच्यासाठी जेव्हा तो विक्री करेल त्यावेळेस तो ITC होणार आहे. देअरफॉर ITC इज इक्वल टू ₹1225. आता ह्या वस्तू त्याने किंवा हे सिलेंडर त्याने कस्टमरला विकले. ट्रेडिंग विथ कस्टमर. आता इथे काय घडलं ते बघा. ट्रेडिंग विथ कस्टमर. मग कस्टमरला विक्री करताना ते 26,500ला विकले, त्यावेळेस 5% घेतला. मग GST ॲट द टाइम ऑफ सेलिंगच्या वेळेस किती GST घेतला त्याने? किती येतोय तो? 26,500 गुणिले 5/100 कॅन्सल इज देअरफॉर GST ॲट द टाइम ऑफ सेलिंगच्या वेळेस त्याने GST किती कलेक्ट केला? तर तो GST कलेक्ट होतोय 265 गुणिले 5 म्हणजे ₹5 5 25 2 5 30 2 32 3 5 2 10 3 13 1,300 रुपये कलेक्ट केला. ओके, हा त्यासाठी झाला आउटपुट टॅक्स ॲट द टाइम ऑफ सेलिंग इज ₹1325. ओके, इनपुट टॅक्स म्हणजे ITC किती होता? 1,225. ओके, आणि सेलिंगच्या वेळेस किती घेतला? 1,325. म्हणजेच
GST payable is equal to output tax minus ITC is equal to 1325 minus 1225 is equal to rupees 100. Therefore GST payable तू फक्त किती पेड करणार आहे 100 रुपीज गव्हर्नमेंटला पेड करणार आहे आणि त्याच्यापैकी 50 रुपये CGST. Therefore CGST is equal to rupees 50 and UTGST is equal to rupees 50. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Okay, now see the next example. Messrs Beauty Products paid 18% GST. Rate of GST. Rate of GST is equal to 18% on cosmetics worth rupees 6000. म्हणजे ते कॉस्मेटिक्स आहे त्याची परचेस प्राइस आहे. परचेस प्राइस इज इक्वल टू रुपीज 6000. 6000 रुपयाचे ते आहेत. अँड सोल्ड टू अ कस्टमर फॉर रुपीज 10,000. ठीक आहे, इथे तो टॅक्स किती पे करतो ते बघूया आपण. GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. टाइम ऑफ परचेस किती येतो 6000 गुणिले 18 भागिले 100. 1 2 1 1 60 गुणिले 18 म्हणजे 0 8 सक 48 4 10 म्हणजे रुपीज 1080 रुपये त्याने त्यावेळेस तो GST पेड केला. तो त्याच्यासाठी झाला इनपुट टॅक्स. म्हणजेच तो काय झाला त्याच्यासाठी ITC. इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1080 आणि तोच त्याला क्रेडिट मिळणार आहे जेव्हा तो सेल करेल. देअरफॉर ITC इज इक्वल टू रुपीज 1080. आता त्याने काय केलं, ही वस्तू कस्टमरला विकली. ओके, मग GST कलेक्टेड त्याने तो गोळा केला आहे. कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेलिंग. टाइम ऑफ सेलिंग. सेलिंगच्या वेळेस तो कलेक्ट करतोय. वस्तू विकतोय 10,000ला आणि त्याचे 18% म्हणजेच त्याने वसूल केले 1800 रुपये. म्हणजेच त्याचा हा आउटपुट टॅक्स झाला. देअरफॉर आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1800. आपल्याला काढायचे GST पेएबल. व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ CGST आणि अगोदर GST काढावं लागेल. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट म्हणजे ITC. इनपुट टॅक्स म्हणण्याऐवजी ITC म्हणा डायरेक्ट. ITC इज इक्वल टू 1800 मायनस 1080 इज इक्वल टू रुपीज GST पेएबल. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 720 रुपये. 720 रुपये त्याला GST पेएबल आहे. आणि याच्या निम्मे केलं तर CGST येईल आणि या GST येईल. देअरफॉर CGST पेएबल इज इक्वल टू 720च्या निम्मे 360 रुपीज 360 अँड GST पेएबल इज इक्वल टू रुपीज 360. 360 रुपये तो पे करणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. प्रिपेअर अ बिझनेस टू कंझ्युमर टॅक्स इनव्हॉइस. एक टॅक्स इनव्हॉइस किंवा बिल आपल्याला तयार करायचं आहे. युझिंग गिवन इन्फॉर्मेशन राईट द नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस, स्टेट,
डेट, इनवाइस नंबर, GSTIN एटसेट्रा ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला जे वाटेल ते आपण तुम्ही नावं किंवा हे लिहू शकता. मग ती क्रम कसा आहे बघा, सप्लायर आहे, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवाइस नंबर अँड GSTIN. आणि पर्टिक्युलर दिलं आहे, काय खरेदी केलं आहे तुम्ही, तर रेट ऑफ मोबाईल बॅटरी दिली आहे ₹200, रेट ऑफ GST आहे 12% आणि HSN नंबर आहे 8507, 1 पॅकेट, एक पॅकेट ते खरेदी केलं आहे. रेट ऑफ हेडफोन आहे ₹750, रेट ऑफ GST 18% आणि HSN आहे 8518, 1 पॅकेट. याच्यावरून आपल्याला बिझनेस टू कंझ्युमर टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. म्हणजे 6चं ॲन्सर आपण बघतोय. बिझनेस टू कस्टमर किंवा कंझ्युमर टॅक्स इनव्हॉइस कसं तयार होईल. आपल्याला जे त्या ठिकाणी माहिती दिली आहे त्याच्यावर आपण तयार करतोय. तर एक मोबाईल शॉपी आहे, सप्लायरचं नाव लिहिलं आपण मेसर्स अनुराज मोबाईल्स, साईबाबा कॉम्प्लेक्स, नगरपंचायत शॉपिंग सेंटर, शिर्डी. हे आपण आपल्या पद्धतीने लिहायचं जे वाटेल ते. नंतर मोबाईल नंबर लिहिला आहे त्या दुकानाचा, ईमेल ॲड्रेस लिहिला आहे, त्याचा GSTI नंबर लिहिला आहे आपण. इथे लक्षात ठेवा हा 27 बदलायचा नाही, काही गोष्टी त्याच ठेवायच्या, बाकी तुम्ही अंदाजे लिहू शकता. नंतर इनव्हॉइस डेट टाकली आपण 10 सप्टेंबर 2020, दिलेली माहिती काय काय आणि इनव्हॉइस नंबर आहे GST 589. HSN कोड आहे दिलेला आपल्याला माहिती याच्यामध्ये एक्झाम्पलमध्येच दिला आहे. नेम ऑफ प्रॉडक्ट आहे मोबाईल बॅटरी, त्याचा रेट आहे ₹200 पर पॅकेट, क्वांटिटी आहे 1 पॅकेट, टॅक्सेबल अमाऊंट झाली 200. आता जो GSTचा रेट आहे तो याच्यासाठी 12% मोबाईल बॅटरीसाठी, मग तो CGSTसाठी 6% आणि HGSTसाठी 6%, ते झाले ₹12 आणि एकूण किंमत आली ₹224. तसंच आपण हेडफोनचं केलं आणि हेडफोनची एकूण किंमत आली ₹885 आणि टोटल जे आहे ते ₹1109 या दोन्ही वस्तूंचे होणार आहेत. आणि CGST पेड होईल ₹79.50 आणि HGST ₹79.50. या पद्धतीने हा चार्ट सगळ्यांचा सारखा राहील, ते व्हॅल्यू नाही चेंज होणार. इथली माहिती तुम्ही बदलू शकता, काय अडचण नाही आहे. याच पद्धतीने तुम्हाला 7वा जो प्रश्न आहे तो बिझनेस टू बिझनेसचं इन्व्हॉइस करायला दिला आहे. तुम्ही या पद्धतीने विचार करा आणि तो बिझनेस टू बिझनेस कसा तयार होईल ते तुम्ही स्वतः तयार करा. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक्झाम्पल सॉल्व करताना पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. एखादा टॉपिक लक्षात नाही आलं तुमच्या तर 2-3 वेळेस जर बघितलं की काय केलं आहे नेमकं, आणि याच्या अगोदरचा जो भाग आहे म्हणजे 4.2 सुरू होण्याच्या अगोदरचा जो सगळं तुम्हाला डेफिनेशन्स, सगळे कन्सेप्ट किंवा एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व करून दाखवलं आहे की ते घड्याळ कशा पद्धतीने ₹200 ₹448 त्या कस्टमरपर्यंत जाता जाता झालं, त्याची किंमत, हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ एकदा दोनदा बघा, म्हणजे तशा अर्थाने हे चॅप्टर खूप सोपं आहे, पण कन्सेप्ट एकदा जर क्लिअर झाल्या, डोक्यात जर पक्क बसलं आपलं तर सोपं आहे, नाही तर मग हे अवघड वाटत जातं. ओके, थँक्यू.